शिक्षण पैसे ते म्हणते की आपण मरणच पाहावे, पण आपल्या आईनं सांगितलेलं असतं की आपण मूर्त आहे. काय नाव आहे तुमचे? फक्त ठेवलं मनात. कुठं ठेवलं? सगळी माहिती कुठं कोंबली. ती खरी वाटाय हे खोटी आहे, मुर्दार आहे.
साधू संतांना सांगितलं की तुम्ही देव आहात, तुम्ही मरत नाही, हे काही ध्यानात येत नाही मनात. मग ही महाराज काय म्हणते, देव सावळा तस तुम्हाला माहित आहे की आकाशात रंग रंगच नाही, पण अंतर जास्त असल्यामुळं कसं वाटत ते नाही काय. जसं तुमच्या माझ्यामध्ये आकाश नाही का, मग कुठे गेलं लांब पाहिलं मग आकाश निळे काय, आणि एकमेकाच्या मध्ये पाहिल्या जवळून पाहिल्यावर कसं आहे आता रंगत नाही, आणि लांब पाहिल्यावर भ्रम आहे. म्हणजे आकाशाच्या ठिकाणी निळेपणाचा भ्रम आहे आणि वास्तविकतेत आहे. जसे तुम्हाला सर्वांना माहिती नसे मिथ्यास असते, ते खोट असत, ते दिसत पण नसत. जस स्वप्न खरं आता झाल्या स्वप्नातले झाड जागर झाल्या जागर झाल्यावर आठवण होती त्या झाडाची. मग ते झाड कसे वाटले तिथं, जागे झाल्यावर कसे वाटले ते. म्हणून अशा रीतीनं आपल्याला जे काही प्रतीतेला येत नसे मिथ्याच अस्तित्व ते आता तिथं पाहता झोपेत आपण पाहतो तेव्हा ते खरे वाटतात. जागा झाल्या मुळीच नव्हती, त्याला काय नव्हतं मुळी नव्हतं. मुळापासून झाले का जागा ते कधी ठरलं जागा झाल्या तेव्हा निंबोळीचे झाड होते कधी स्वप्नात नाही, केव्हा ठरलं म्हणजे जे काही प्रतिभेला येत ते आता कारण असत. तस तिथं भिंती दिसतात त्या मातीच्या आहेत कधी वाटत, पण जाग झाल्यावर मातीच्या नव्हत्या. तिथले माणसं हाडामासाचे होते का नव्हते कवा, आणि तेव्हा ते तसंच हे संसार सुद्धा त्या सावळे परब्रह्मात आवड आहे बुद्धीला, तुमच्या बुद्धीला सावळे परब्रह्म आवडी या मध्ये जीव कसा आहे भ्रांत अपरोक्ष, भ्रांत पण प्रत्यक्ष कसा आहे भ्रांत. मग स्वप्नातलं शरीर कसं आहे आडामासाचं आहे, आणि स्वप्नातला त्या शरीराला मी म्हणणारा शान आहे. स्वप्नात त्या शरीराला या मोठ्या शरीराला तो मी म्हणतो तो शहाणा आहे कधी शहाणा नाही, पण वाटतं का माणसाला वाटतं की तो खरा
स्वप्नातला जीव बेवटा जीव खोट्याच्या नादी लागला खोट्याच्या नादी लागला खरं मग त्याला नाडी लागला कसं माणूस आरशातल्या थोबाडाच्या काठाला नादी लागला कुत्र्याला भोकायला हे तुम्हाला माहिती आहे सगळ्या कुत्र भोकट काय आरशातल्या कुत्र्याला कोणाला भोकट असतं का तिथे कुत्र पण तिकडून त्याला पुन्हा ते भोकल्याला ऐकून येतो ते भोकत का पराठी मग हे भोकत त्याला वाटत ते बी भोकायचं हे मनुष्य देहाच्या विवेकानं करत असत आणि प्रत्येकाला वाटत मी शहाणा काय वाटत प्रत्येकाला वाटत मी पण आपण म्हणून दुसऱ्या समोर शांतपणा दाखवला तसं तुम्हाला माहिती माकड म्हणत गोऱ्याची गाणणार ते म्हणत का माझी कशी गाव काय समजायचं तुझी हमी कुछ कम नाही रखी दे ऐकत का म्हणून जग सगळ्याला खोटं कुठं वाटलं का हे माणसं म्हणतात का बघायला लागले का भासायला लागले घरत बी नाही घरे बी नाही म्हणून ज्ञानोबा काय म्हणते आगापाय पंडुकोबा येता स्वरूपाच्या घरा येता स्वरूपाच्या घरा करिता से आडवारा विश्ववास काय आडवं राहिलं तुला विश्ववास याला घर म्हणायला लागला हे काही घर माझं नाही काही साडी पहिले सौदा कशावर तर बापरे सांगायचं हा सदैव आणि सत्य नाही ते सगळ्याला माहिती म्हणणारे कोण विचार त्याच्यावर आता असं वरवर पाहिलं एकमेकांचं ऐकलं कॉलेजमध्ये गेलेलो पैसे भेटले का नाही सांगा मी घेत नाही मास्तर लोकांना काय माहित मग पोरं काय झालं पाहिजे शेतात काम करणार मग शेतात काम करायला लोक भेटायचे का पोरी बी म्हणायच्या मला कोणता नवरा पाहिजे सरकारी नोकरीवाला स्वतः कशी का एखाद्या माकडासारखे असत मग तिला काय वाटलं मला कोणता नवरा भेटला गाडी बाई आली होती तर ती मला म्हणू लागली माझ्या पोरी तुला देव भेटा वाटतो का पोरीला नवरा पोरीला नवरा पोरीला नवरा काय भेटा वाटतो देव ना काका भेटला एखादी बा
भेटणं सोपं आहे. तो भेटणं सोपं कशामुळं का लयच अवघड आहे. तो भेटणं अवघड नाही कारण तुम्ही जिवंत खोटे कशामुळे कोण हवा चालवतो तुमची वाटत का तुमचं वारं तुम्ही बसले का मग वारं चालत आज वारं नसतं चालत सरडे असते ते असते हे सरड सरडे हे सरड नका मग हवा कोण चालायला देवता मग देव भेटणं अवघड आहे का देव भेटणं अवघड नाही का मोबाईलवर प्रवचन करणं अवघड आहे मोबाईलवर प्रवचन करणं अवघड नाही परंतु वास्तविकता लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला प्रतिदेला यायला लागलं तो संसार खरा नाही काय आपली बायको खरी नाही जास्त खरी कोण वाटत माणूस नसली मेली तरी काय ध्यास करतो कोणाचा म्हणून महाराज आपल्याला सावळे परब्रह्म आवडे आवडे परब्रह्म आवडे आवडे परब्रह्म आवडे देवा मनी मध्ये देवा करते मागे मना देवा करते मागे मना देवा करते परब्रह्म आणि पोकळ ब्रह्म हे आकाश आहे काय पोकळ ब्रह्म पोकळे निळा रंग पोकळे आणि आकाश पोकळे आकाश कसं आहे पोकळे म्हणून आकाश पोकळे म्हणून चार भूत त्याच्यात आहे पृथ्वी पाणी अग्नी वारा कशात आकाश आकाश म्हणून हे कोणतं ब्रह्म आहे पोकळ ब्रह्म मग आपल्याला दिसतं लाल निळ आणि तेव्हा मुळे स्वच्छ दिसत असं लक्षात घेतलं पाहिजे त्याप्रमाणे आपण म्हणजे हे वाटत हे शिकवलेलं आहे का आपण ओळखलेलं आहे आणि शिकवलेलं किती पक्क झालं म्हणून भगवान सांगते की तुम्ही बी मरत नाही पण हे तुम्ही नाही तुम्ही मरत नाही पण हे तुम्ही नाही जीव तुम्ही याला हे कळतच नाही कोणाला शरीराला शरीर कळतच नाही चिरकुटाला चिरकुट कसं कळत आणि बाळाला बाळ कसे कळते बाळाला बाळ मग गुरुजी बोलत होते त्यांची भाषा ती चिरकुट हे काय चिरकुट चिरकुट केवढ्याची साडी कशाच्या धोका भारी कपडे घातले आणि एका भावाने मग सगळे चिरकुटात चिपऱ्यात रमले आणि आलं आणि तिकडं बुद्धीचा खर्च व्हायला आयुष्याचा नाश व्हायला कशाचा नाश व्हायला आणि वाचता राहायला कशाच्या ते महत्वाचं मग देवा महत्वाचा वाटतो का कपडे महत्वाचे कपडे महत्वाचे आणि ह्या देवाला काय आवडत हे सावळ आहे बरोबर हे काहीच आवडत नाही
काम खोटी तुम्हाला कळते का पाहिजे मनुष्य देहातल्या जीवाला विवेक आहे आणि इतर देहातल्या जीवाला कळणं आहे आज विवेक नाही तसं आपल्याला स्वप्नात कळणं आहे आज विवेक आहे का त्याच्यामुळं तर ते स्वप्न खरं वाटत स्वप्न खरं का वाटलं स्वप्न कवा खरं वाटते तुम्ही जागा असल्यावर आणि झोपीत असल्यावर स्वप्न खरं वाटत तवा खोटं कुठं वाटत जागा झाल्यावर स्वप्न खोटं वाटत का म्हणून आता भोवणे तुम्ही हे कळत तुम्हाला मग हे काय आपला देव नाही का आहेत पण त्याला कुठं वाटत त्यांना अक्कल नाही म्हणून त्याने सावधपणा केला कशाला फोडणी द्यायचा कशाला फोडणी द्यायचं हा फोडणी त्याशिवाय वरण धकत नका लई चौक आहे जुने बांधलं म्हणजे लई चौक नाही आणि काय पुढे काढू ते तुम्हाला माहिती आलं डोक्या माना चौका म्हणून जीवाला जावली भोजन जीवाला जावली भोजना दुग्धग्रता शंकरा भगवाना दुग्धग्रता शंकरा भगवाना म्हणून तो गोबाराय आपल्याला शिकवते दादा प्रेत रूप शरीराचा भाव प्रेत रूप शरीराचा भाव प्रेत रूप शरीराचा भाव प्रेत रूप शरीराचा भाव शरीरा खाव संसारिका त्याला खाव संसारिका हा शरीरा खाव संसारिका महाराज हे मुर्दा आहे कमी आपल्याला काय लहानपणापासून दैवत पुढं चालू म्हणायचं ते कोणाला चुकलंय अरे कोणाला काय देवाचं नाव घेतलं पाहिजे नामाकरिता रूपी प्रगट कामा म्हणजे देवाचं नाव मूर्ती का असेना सगुण का असेना पण नाव घेतलं पाहिजे मग एरवी नाव घेतो ना आपण आणि लग्न लागल्यावर गाया वाजता का नंबरचे दोघं म्हणून
दोघं बघतील दोघं बघतील दोघं बघतील नाही का? काय गप्प्या काय माहिती कारण तुम्ही शहाणे आहेत ना तुम्ही माणसं खूप शहाणे अरे कुठला मूर्खपणाचा विषय तुम्हाला जगत सत्य वाटत साधू संत सांगते की नसे मिथ्यास अस्तित्व ते खोट आहे ते दिसायला आहे असायला नाही काय तसं तुम्हाला माहिती की तुम्ही अशा पाहिल्यावर तिथला दिसणार तुम्ही दिसते पण नसते भाकरी मागते का चार माग दिसते पण खरे नसते दिसत तस नसत म्हणून जग फसत जग फसत म्हणजे जगाला जग कळत का जगाला जग कळत नाही जीवाला जग खरं मान आणि जीव हा जवळ देवे त्या जीवाच्या जवळ बाय मागे त्याला कळत ना मग मना विरहित चैतन्य नाही का मना विरहित चैतन्य कारण नेहमी मनाचं चैतन्याचा संबंध आहे का मन म्हणजे अनेक संस्कार अनेक माहिती मन म्हणजे का अनेक माहिती आणि तुम्ही म्हणजे अनेक माहिती सूक्ष्म म्हणजे आणि एक तरी स्थूल नाही एकच तुम्ही एक नाही का आणि हे गवार किती दोन डोळे नवाई छाई पाठवून गेली याना आवडली का देवानं याला दिली याला आवडली याला आवडली का देवानं याला दिली याला आवडलं नाही हे कपाळ हे नाक ही कुल्ली कोणाला आवडली याला आवडली हे कातड हे पाद हे केस काय केस आणि त्याच्या नादिकाचे उठल्याबरोबर ते धंदा कुठे चिंता त्यो धंदा गंगेत हिच्यात असते ना म्हणून त्याच्या नादी लागला कोण देव नाही त्याला ते कळत बी नाही तसं केसाला केस कळतात का आणि तुम्हाला केस मागतात खरे केस पहा पण खरे मानू नका आणि तुम्ही कोण्या वेळेस वेळ येण्यानं आपल्याला बघावं लागत मग आपण मरतो आपण म्हणजे कोण आपण म्हणजे काय कुठे गल्लावलेलं पण काताड आपण असं मानायला कोण काताड का काताड काताड्याला काताड मानित नाही ह्यो काताड्याला खरं मानतो चैतन्य त्याला कळत हे काताड आहे तुम्हाला कळते की सावली जाणारे आणि तुम्ही तुमच्या ठिकाणी सावलीचा पत्ता नाकारत नाही म्हणून अशा रीतीनं काय हे आवडायसारखं नाही
म्हणून ती तुकोबारा किंवा ज्ञानेश्वर सावळे परब्रह्म आवडे देवा आवडे परब्रह्म आवडे देवा आवडे परब्रह्म आवडे देवा आवडे परब्रह्म आवडे देवा सावळ पर पडतो पर म्हणजे पलीकडे मग ते व्यापक सावळ म्हणजे परिच्छिन्न नाही मर्यादित नाही व्यापक व्यापक आणि हे सगळे पदार्थ परिच्छिन्न आहेत का व्यापक आहेत परिचिन्न परिच्छिन्न नाही कल्पित आपलं ते प्रतिबिंब आहे ते अनेक मोठं आहे का कल्पित कल्पित लहान नाही मोठे कल्पित आपलं प्रतिबिंब लहान आहे का मोठं आहे का कल्पित कल्पित आपण जास्त लहान म्हणू का लहान कुठे आहे ते भासणार आहे भासणारी वस्तू लहान आणि मोठी नसते म्हणून पिंडांड आणि ब्रह्मांड मंगळवारच्या भक्तांनी पिंडांड ब्रह्मांड पिंडांड आणि ब्रह्मांड पिंडांड आणि ब्रह्मांड वेगळ्या आकृती दिसतात पिंडांड ब्रह्मांड भिन्न भिन्न आकृती हो दोन्ही पाहता अवघे चराचर आता सोन्याची बुद्धी आणि सोन्याची काय काय मग मोठं एकच मोठं नाही सोनच ते लहान मोठं कुठं यांची लहान आहे आणि इकडं मोठं आहे का ते कल्पना आहे लहान मोठ्या काय कल्पना म्हणून त्या कल्पना लक्षात घेऊन सोनच लक्षात घ्यावं इथं तरी सोनं तिथं तरी सोनं पण काय ते एकच ते लहान नाही मोठं नाही म्हणून तुम्ही महाराज आपल्याला शिकवता सावळे परब्रह्म आवडे देवा आवडे परब्रह्म आवडे देवा सावळे गोविंद काय करू सावळे गोविंद देव मोठा आणि मी लहान आहे का कल्पित आहे मग कल्पित वस्तू लहान मोठी असते का कल्पित वस्तू लहान मोठी नसते म्हणून हे सोनं अधिष्ठान तस दोन्हीचा अधिष्ठान काय आहे सोनं मोठं असो चित्र की लहान चित्र असो भिंतीवर दोन चित्र काढ एक लहान आणि एक मोठं कुठे रंग रंग लहान मोठे बघा आणि भिंत लहान मोठी आहे का हे लक्षात ठेवलं पाहिजे मग सिनेमात तुम्ही अनेक पदार्थ दिसतात त्या ठिकाणी मग सिनेमातले लहान मोठे असतात का नसते तर ते दिसते पण नसते म्हणून अशा रीतीनं त्याचं अधिष्ठान मला आवडतं म्हणून काय करू साहेब सावध आपे आपलं मध्ये कल्पना करणार जे माझे मन आहे ते आपोआपच लपट
कारण ते नसते तस तुम्हाला लक्षात आहे तरंग मोठा का बुडबुडा मोठा काय दोन्ही नाही पाणीचे म्हणून काय करूच ये सावळे गोविंदा काय करू सारे सावळे गोविंदा आपल्या कमला मनाचे ते काय करू सारे सावळे गोविंदा म्हणजे विवेकानं पाहिलं तर आपोआप कल्पना झाल्या काय ती बुद्धी काय म्हणते अगं काय करू ग तिथं मग लपत आपोआप लपत बनत येते काय करू सहे सावळे गोवी ते मला वाटतं खरं मला वाटतं खोट मला सोडतं मला ओढत हे काय खोट खोट हे मला सोडतं आणि खरं मला ओढत सोडतं. काय करूच हे सावळे गोविंदा काय करू सारे सावळे गोविंदा आपल्या नाही तर उपवास कोणता उपवास म्हणजे पाणी पिऊन का रोजा भारी एक एखाद्याची भारी आहे खूप खराब करून एखाद्याची भारी आहे किती खराब रोजच्या जेवणापेक्षा जास्त करते त्याच्यानं अरे पोझिशन कसं म्हणून महाराज सांगतात आपली अक्कल वापरून तुम्ही ध्यानात घ्या म्हणून आपल्याला हे खोटं का वाटत नाही ते खरं वाटत हे खरं वाटलं म्हणून इथल्या पदार्थाची किंमत कमी जास्त झाली तो वास्तविक कमी जास्त नाही कल्पित ते स्वप्नातली कोणती वस्तू मोठी आणि कोणती वस्तू लहान आणि या नोटा सारख्याच आहे का मग नेतांच्या नोटा मोठ्या या नोटा कशा काय करायच्या म्हणजे सारख्याच तसं सांगितलं ते आपला सारख्याच नाही नाही तर म्हणून नेतांच्या नोटा काही कागद बांधायचे कामाचे का पैशाचे कामाचे म्हणून असं लक्षात शहाण्यानं माणसानं घ्यावं का माणसानं जे खोटे त्याच्यात नादी लागावते मोठे त्याच्यात नादी लागाव म्हणून विषयवडी विजयाच्या ओढी लहान मोठेपणा जीव बोलले जीव खऱ्याचे नाही का पण खरे त्याला वाटतं माय बाप मग तुम्ही दिव्य नाहीत का
का मरते तुम्ही जर ते भेट का मग तुम्हाला कळत की तुम्ही चेतन आहेत का मग माणसं येते का काय वाट आणि तुम्ही मोठे नाही का पण तुम्ही देहाला देव नव्हे मी आपल्या आयुष्यात मॅनेज वाढलं पाहिजे काय आणि आपण देतात काय हरकत आहे त्याची तळमळ आहे पण ओळखायचं नाही की आपल्याला मरण नाही आणि व्याजाचे ते खरं नाही असं ओळखायला काय रोग आला का साधू संतांना सांगितलं ना देह नव्हे मी सरे महाराज काय सांगतात आपल्याला की मनोनी गडबड करा काळ सारा चिंतने का चिंतेने चिंता 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 का चिंतन 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 चिंता चिंता करी राही चिंता आणि चिंतन चिंतने चिंतने म्हणजे आपण चिंतने चिंतने राहिलो म्हणून साधू संतांची संगती तुकाराम महाराजांची ज्ञानेश्वर महाराजांची संगती केली तर काय होत चिंता राहत जस वार बंद झालं की तरंग राहत शांत पाणी राहत मग माणसाच्या कल्पना राहत चिंतन केल्यावर कल्पना राहत नसत्या आणि चिंता केल्यावर कल्पना वाढत असत्या कसं करायचं ते माणसानं ठरवावं पाणी खरे म्हणा काय आणि पाणी तरंग दोन दिसते मग प्रत्येक तरंगानं आपल्याला पाणी शकतो ज्ञानदेव निवृत्तीचा आपल्या सर्वांना मनुष्य देह मिळालेला
देहाच्या दीपकी एक वस्तू देहाच्या दीपकी एक वस्तू देहाच्या दीपकी एक वस्तू आसुनिया योग काकर होते आसुनिया योग काकर आसुनिया योग काकर होते इंद्रियानं जाणणारा कसा आहे ये का किती इंद्रियानं कान त्वचा डोळे नाक जीभ पाच इंद्रियांनी जाणणारा कसा आहे वाटतं पाहिजे मी मुलग ह्यात बाहेर ख्याती मी पाप तुकडे होते म्हणून महाराज सांगतात की एक चैतन्य एक आहे तुम्ही एक आहे तुम्ही एक मग एक जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती की दिवाळीच्या वेळेस पुष्कळ पंथी असतात आणि एकच त्याला वाटीला खायला आवडला गाडी कोणाची उजेड कोणाचा आहे नाही रे पत्त्याचा उजेड आहे पत्त्याशिवाय उजेड नाही पण पत्त्याचा उजेड नाही अग्नीचा उजेड आणि अग्नी एकच आहे हे ओळखायचं विवेकानं का इंद्रियानं भेद दिसतो आणि विवेकानं अभेद निश्चित होतो ओळखू येतो ओळखीला हरे धन्य तो ओळखीला हरे धन्य तो ओळखीला हरे धन्य तो ओळखीला हरे धन्य तो मोक्षाच्या घरी मोक्षाच्या घरी मोक्षाच्या घरी सावळे परब्रह्म आवय या जीवाला काय आवडतं काय आवडतं माझ्याला सुद्धा पोर आवडतेत का पोळी बरं वाटलं का नाही पहिल्या पेळा पहिल्याने काय वाटतं बाईला मी काय वाटतं आणि बोला काय वाटतं आणि ते पोर म्हणून अशा रीतीनं आत्मा आवडा त्याच्यानं शरीर काढावे मग शरीर श्रेष्ठ का त्याच्यानं शरीर काढावं ते श्रेष्ठ समजा एक सूर्य श्रेष्ठ का जगात श्रेष्ठ हे सगळे कशामुळे दिसायला इतका उतारा सूर्याचा प्रकाश त्यामुळे मग एकच फरक आहे हागंदारी का चार काळ आणि देवाला सूर्यानं बायको आणि माणूस आणि मुर्दा सूर्यानंच मसाला वाटा सूर्यानं पण सूर्यानं कळाला का तुमच्याच्यानं उजेडाला कळत का वस्तू तुम्हाला उजेड बी कळत वस्तू बी आणि तुमच्या दृष्टीनं म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात येथ क्षेत्रज्ञ तो ऐसा प्रकाशक क्षेत्राचा प्रकाशक बाकीचे हे सगळे कसे प्रकाश हे अनेक आहेत का प्रकाश एकच हे अनेक आहेत का याला कळत हे अनेक जरी असले तरी अनेक आहेत का त्याला कळतच नाही पृथ्वी पाणी अग्नी वायू हे जरी वेगळे आकार पण ते जड आहेत का काय आणि तुम्ही मग तुम्ही एक येत ते लय मोठे का अरे नाही तुमच्या शिवाय ते नाहीत तुम्ही त्याला खरं मानता
शब्दामुळं खोट मानतात म्हणून तुकाराम महाराज म्हणते ते तेच नाही झाले दारा घेतला विठ्ठले घेतला विठ्ठले झाले झाला घेतला विठ्ठले झाला घेतला विठ्ठले झाला घेतला विठ्ठले. आता तुम्ही लक्षात घ्या पाहू नका हे पिवळं आहे हे पदा नाही हे काळं आहे हे पांढरं आहे हे कोणतं गुलाबी आहे हे पाहूच नका मग हे कापूस एक कापूस किती आणि हे कपडे किती येतात दाराचे हे पांढरं मोठं दिसलं पाहिजे सगळ्या बाया कुठं पांढरं असत्या सगळ्या वाटा 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 तुला वाटतं पाहिल्या का अरे तुला अंगत तरी आहे का कापूस दोन तरी काय आणि याच्या दोन तरी काय पण बुद्धी बिघडली खरोखर बुद्धी कुठं बिघडली आणि त्याच्यामुळं त्याला एकत्वाचा निश्चय होईना म्हणून महाराज आपल्याला शिकवतात सावळे परब्रह्म आवडे देवा सावळे परब्रह्म आवडे देवा ध्वनी मध्ये गाविवा आता तुम्ही इतकं लक्षात घेऊ शकता इतके मोठे दिसते नाही हे वरात असलं आता तुला वारा नसला तर या पदार्थाला काही किंमत नाही वासनात घालायसारखे किती वारे जनावराला पाखराला झाडा झोडपाला आणि हे इतके मोठे हे ते वाड्याशिवाय नाही म्हणजे नाही दिसते पण नसते आपल्याकरता उत्तम अवतीर्ण झाले त्याच्यामध्ये थोडेच वासने ना संत वासनेनं जन्मले नाही आपल्या सारखे ते अवतीर्ण झाले आपल्याला शिकवायसाठी आणि त्याने आपल्याला शिकवलं पुस्तक अनेक पण वास्तविक म्हणून ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात करुणी संसार वाहू स्वरूपी हंदी ठाऊ पाठ करा अर्थ लक्षात घेऊ नका पाठ करा आणि सांगता कीर्तन चढाव मी सांगू का तू सांगू का मी सांगू का तू सांगू चढावत चालले आता समजायला पत्ता काय विचारा
मोठी आवडत नाही सोनं आवडत मोदी का आवडत नाही नाव आहे मोदी वस्तू आहे सोन नाव आहे साडी वस्तू आहे कापूस साडी तिकडं नाडी लागलं येडो वाकाडू आता करत ते वाढायला लागलं ते या नाडी लागल्या खोट्याच्या नाडी लागल्या खोट्याच्या लय मोठं दिसायला ना ते फळ केल्यावर इतकुस असत वडई मोठी काय रास मोठ वडई दिसायला मोठी पण असायला का मोठी भीत मोठ का वडई वडई एक पेटी झाली वडई झाली नेत्याचा नाव तिथं आणि एक पेटी धावताना कमी द्या तुझी अक्कल नाही तुला साधू संत आपल्या दासा ब्रह्मचारी ब्रह्मधरीची देहाचा ब्रह्मधरीची देहाचा ब्रह्मधरीची देहाचा ब्रह्मधरीची देहाचा ब्रह्मधरीची देहाचा पण ध्याना भ्रम धरायलो का देहाचं वय पाहायला वय किती वय जातो मग तुमच्या दृष्टीनं हा भ्रम आहे तुम्ही तुम्हाला ओळखलं की मग हा भ्रम आहे तसं तुम्ही जागे झाले की स्वप्न भ्रम आहे आणि तुम्ही स्वप्नात असले की स्वप्न खरंय स्वप्नात असल्यावर स्वप्न करायचं जाग झाल्यावर स्वप्न खोटे तसं तुम्ही तुम्हाला ओळखलं मी तो वासुदेव
कळत नाही का तुम्ही हे मग तुम्ही देह आहात असा निषेध आहे नाही तो अविवेकानं झाले नाही विवेकानं पाहिलं ते बरे तुम्ही अविचारानं मी मनुष्य म्हणता आणि विचार केल्या दादा पेट रूप शरीराचा आभार पेटरूप शरीराचा दादा पेटरूप शरीराचा आभार पेटरूप शरीराचा दक्षिणा धावत स्मशानिका दक्षिणा धाव शमशानिका दक्षिणा धाव शमशानिका आणि लक्षात घेणं वेगळं आहे पाहून कळालं ऐकून कळालं आणि लक्षात घेतलं लक्षात घेतल्यावर हे काय आणि पाहिल्यावर काय कपाळ पाहिल्यावर मोठे आणि लक्षात घेतल्यावर मोठे आणि पाहिल्यावर मग मोठे आणि लक्षात घेतलं काहीच नाही मग बघाय म्हणून लक्षात घेतलं पाहिजे म्हणून लक्षाला ठाव मसनात काय होणार या आता तर बापी आता तर आजा आहे आता तर नवरा आहे आता तर मालक आहे पाहिल्यावर काय मग मालक आणि लक्षात घेतल्यावर माती लक्षात घेतल्यावर काय नाही आणि तुम्ही आहेत असं तुम्ही लक्षात घ्या कारण मनुष्य देह तुम्हाला मिळालेला योग एवढा म्हणून मनुष्य देहात काय करावं विचार करावं का कमवावं सगळे काय करायचे सगळे कमवायने बरे मग अशा रीतीने भानगडी व्हायला मग मनुष्य देहात मनुष्यानं विचार करावा साधू संत क्षणोक्षणा म्हणून हे जे दिसतं ते खरं नसतं म्हणून जे स्पष्ट हे तुम्हाला सगळ्याला माहिती पण त्याचा अर्थ पाहण्याचा वेळच कुठे तुम्हाला आपल्याला मनुष्य देहात लक्षात देवच खरं आहे आणि भाषेचं सगळं भाषे का देव बी खरंय हे बी खरंय का व्यवहार अरे व्यवहार कल्पित आहे की कसा आहे कल्पित आहे व्यवहार आहे पण कल्पित आहे म्हणून हे लक्षात ठेवलं पाहिजे म्हणून या ठिकाणी संसार कल्पित आहे म्हणजे नाही म्हणजे अध्यात्मवाद आहे न दादा प्रपंच मला वाटलं मोठा ठेव आणि हे लहान ठेव वाटत पण दोन नाही त्याप्रमाणे पाण्याचा ठेव
आणि समुद्र समुद्र म्हणजे तरी मोठं पाणी आणि मोठं का पाणी लहान का पाणी मग आपण असं बुद्धीनं करावं लागते कशानं निश्चय करायचा बुद्धीनं आणि कल्पनेनं आपण जो निश्चय केलेला त्याच्यानं बिघडलेलं आहे का म्हणून या कल्पने पासून सावळे परब्रह्म वडे आजीवा सावळे
ते व्यापक आहे आवडे या जीवाला मग या जीवाला चेतन आवडतं का त्याला जड कळतं का जड कळत जड जडाला कळतं का तुम्हाला माहित नाही होय जड जडाला कळत नाही भिताड भिताडाला कळते का रंग रंगाला कळतो भिताड भिताडाला कळतं का मग रंग रंगाला कळत नाही रंगात कोण रंगला रंगात कोण रंगात रंग रंगला का रंगात हिरो बिरंगला एवढंच काय म्हणते मला काय आवडलं देव आवडत आवडतं का ते खोटे आवडत नाही तर कपाळच आवडत नाही तर गंडच आवडत काय सांगता कोणी गडवा घालू जाईल काही सांगता आणि त्याला सांगितलं की राग येतो म्हणून ध्यानात ठेवलं पाहिजे मनुष्य देहात विवेक असतो खरं काय खोटं काय म्हणून महाराज सांगतात आपल्याला सावळे परब्रह्म आवडे या जीवाला या जीवाला एकत्र काही आवडत नाही कारण त्याला ते कळत नाही जगाला जग कळत का सोन्याला सोनं कळत का आणि तुमचं मन कुठीकडे लागलेलं आहे देवाकडं का सोन्या रंजक्या बायाच्या अंगावर सोनं नाही मग जास्त जीव चांगला का सोनं चांगलं आपण चांगले कारण आपल्याला कळत त्याला कळतच नाही सोना सोने रुके अम्मा मृतिके मृतिके अम्मा मृतिके आवडते परी देवाचा देव खरा आणि जीव खराय पण खोट्याच्या नादी लागला वासना वाहना म्हणून फिरतो नाही तर व्यापक असल्यानं कुठं फिरणार पण हे नादी लागलं नाही इकडं कशाच्या हे गौऱ्यांची का फिरायला ते व्यापक असून का फिरायला हे खोट्याच्या नादी म्हणून फिरत होतो जीव आणि ते फिरत नाही ते ब्रह्मदेव त्याला काय म्हणाव देव म्हणून सगळ्याने मनुष्य ध्यान आलं की विवेकानं माणसाला शोभण्यासारखा पंख होणे का ओळख नाही पंख होणं पंख होता येत नाही का माणसाला घरातल्या बायकोला परेशान करी पंक्ती झालं की काय सांगता येत नाही कोणाला पंक्ता म्हणून मनुष्य देहात पंखोट राहू मनुष्य देहात एक भक्ताच्या संगतीत उतरला माहिती विठ्ठला आपल्याला शिकवणार परत गेलो की आम्हा आवडते परी नाही एका हरी नामावे विठ्ठले चित्त प्रपंच
आता शेवटी तुका रामवारात म्हणते तुका मध्ये ताईच्या दिसता आवडेला देवा पाचोनिया मनुष्य ते अन्या जीवाला देव आवडत मनुष्य ते अन्या जीवाचा संसार आवडत नाही कारण भारी कोणी जीवन जीवन देखे मरण ही तुमची कल्पना आहे तुम्ही विचार करा कारण हे मागे नव्हतं आणि पुढे राहणार नाही आणि आता तरी तुम्ही मानल्यावर आहे माग नव्हतं हे आणि पुढे मी नाही आणि आता तुम्ही मानलं म्हणून आहे त्याच्यामुळे ते आहे का तुम्ही मानल्यामुळे त्याच्यामुळे ते नाही तुम्ही मानलं त्याला ते त्याच्यामुळे का तुम्ही मूर्ख त्याच्या निराते माती शिवाय रथ नाही माती म्हणजे चैतन्याशिवाय चैतन्यानं मानलं पाहिजे चैतन्यानं मानलं तर स्वप्न आहे नाहीतर स्वप्न नाही इतकं तर तुम्हाला माणसालाच नाही इथं देहाच्या जीवाला कळत पण ओळखू येत का आणि मनुष्य ओळखीत नाही का त्याला ओळखू यायचं नाही असं म्हणून मनुष्य त्या उभा राहतो ओट मागता ओट उठा तुका म्हणे भिड खोटी बरेच लोक असते नाही महाराज एक माझ्या लक्षात ते नागात होणार नाही पण बाकी ते गपचूप आपलं नागाची व्हायचं काम
नाही काही काम म्हणून तुम्हाला मी सांगते असं देवाच करणार म्हणून मनुष्य देहातल्या जीवानं गंध संगती करून विवेक सिद्ध करावं एवढं साधू संतांना आपल्याला शिकवलेलं आहे आणि बाकीच्यानं आपल्याला आपल्याला बाकीच्यानं काय केलं म्हणजे अवघात पांडुरंग नाव ठेवली मग ज्ञानेश्वर महाराजांना मुद्दाम भ्रांती राहिली होती का त्याला पण भ्रांती आपल्याला नाही मग त्याला आपल्या भ्रांतीची काळजी आहे का त्याला भ्रांती आपल्या भ्रांतीची काळजी आहे म्हणून त्याने जन्म घातला का अवतार बघा अवतार तुम्हा धरा साधू संतान जे अवतार घडले तर आपला अवतार करण्यासाठी आता मला वाटतं तुम्ही सगळे देवाचीच मग एकमेकाच्या पाय पडत जमत का जमत पडा माणसं की पडा जमत का साधू संत आपल्याला ज्ञानेश्वर त्याला खोला लागत पूर्ण आज करताय त्याला Hare